आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चला पटकन या स्टूलावर चढा आणि कर्टन काढा. चला. संचिता. मम्मा, कर्टन क्लीन करण्याचं काम तुमचं आहे का? नाही, नोकरांचं आहे. एक्झॅक्टली. हे काम मी उद्या स्वानंदीवर सोपवणार आहे. फक्त फरक इतकाच आहे, या स्टूलाचा एक पाय तुटलेला आहे हे तुम्हाला आणि मला माहिती आहे, स्वानंदीला नाही माहित. संचिता, कसली पाताळ यंत्री आहेस ग तू. मम्मा, तुम्ही सुद्धा मला खूप साध्या आणि भोळ्या वाटल्या होता तो, पण दिसतं तसं नसतं ना, म्हणून तर जग फसत. आणि मम्मा, दुधात साखर म्हणजे काय माहितीये का? उद्या अतिशय चांगला मुहूर्त आहे. स्वानंदी या स्टूलावरून पडली तरी तिला वाचवायला मणी येऊ शकत नाही. का विचारा? का? कारण मणी उद्या डॅड बरोबर पार्टी ऑफिस मध्ये जाणार. यामुळे उपचाराविना स्वानंदीचा जीवच धोक्यात येईल आणि स्वानंदीच्या पोटातलं मूलही जाईल. या घराला वारस फक्त मीच देईन. संचिता, आपण स्वानंदीला घराबाहेर काढायला हे सगळं करतोय हे जर यांना कळलं ना तर मात्र ह्या वेळेला मी घराबाहेर जाईन ना. मम्मा, तुम्ही चिल मारा हो. डॅडना कळलं तरची गोष्ट आहे ना. माझ्यावर विश्वास ठेवा, या कानाचं त्या कानाला सुद्धा कळणार नाहीये मम्मा. हा फक्त एक ऍक्सिडेंट असणार आहे. ऍक्सिडेंट, बाकी काही नाही. हा, फक्त या सगळ्यात प्लीज माझी साथ द्या. तुम्हाला उद्या एक छोटंसं काम करायचं. छोटंसं. काय? कर्टन क्लीन करायला स्वानंदीला तुम्ही सांगायचं. मी नाही सांगणार, तू सांग. ओके, मग करा मला या घराची मालकीण. संचिता. मम्मा, तुम्हीच म्हणालात ना या घराची मालकीण मी आहे, या घरावर माझी सत्ता आहे. मग नोकर सुद्धा तुमच्याच आज्ञेचं पालन करणार ना. माझ्या कसं काय करतील ते? संचिता, तू फार पोचलेली आहेस. शिकते तुमच्याकडून हळूहळू. एनिवे, उद्या आपला प्लॅन सक्सेसफुल झालाच पाहिजे मम्मा. स्वानंदी, आता मी बघतेस तू किती दिवस राहतेस या घरात. दिवस सोड, तुझे काही तासच उरलेत माझ्या घरात.